नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कामाची बातमी समोर येत आहे. वेतन मर्यादेत वाढ करण्याच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीवर लवकरच एक मोठा निर्णय होण्याची शक्यता दिसून येत आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बातमी शेअर करायलाही विसरू नका. अनिवार्य पीएफ योगदानासाठी वेतन मर्यादा वाढविण्याच्या गांभीर्याने सरकारकडून विचार केला जात आहे. सध्याची दरमहा 15,000 रुपयांची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला असून जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर त्याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे आणि या प्रस्तावामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना निवृत्तीसाठी अधिक बचतही करता येणार आहे. पुढील महिन्यात केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सादर होण्याची अपेक्षा असून हा बदल जर झाला तर 1 एप्रिलपासून लागू होऊ शकतो. तब्बल 12 वर्षांनंतर वेतन मर्यादेत सुधारणा करण्याचा निर्णय हा मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी एक गेम चेंजर अपडेट ठरू शकते. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने वाढत्या महागाई आणि वेतनाचा हवाला देत 4 महिन्यात वेतन मर्यादा वाढवण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा कर्मचारी पेन्शन योजनेवर होणार आहे. सध्या पेन्शनची गणना ही 15,000 रुपयांच्या मर्यादेवर आधारित असून ही मर्यादा 25,000 रुपयापर्यंत वाढवली तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्यात जमा होणारी मासिक रक्कमसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन रकमेमध्ये लक्षणीय वाढ होऊन पीएफ खात्यात जमा होणारा निधी देखील वाढणार आहे. हा बदल जर झाला तर कर्मचाऱ्यांच्या इन हँड पगारात थोडीशी कपात होऊ शकते. त्यामुळे पीएफ कपात आता 15,000 ऐवजी 25,000 रुपयाच्या मर्यादेवर होणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची बचत वाढेल असाही अंदाज केला जात आहे.